महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सावरगाव येथे भक्तीचा मळा फुलला आहे. पहिल्या कुंभमेळ्याचे प्रतीक असलेल्या अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांचा गजर, नंदी बैलाचा सहभाग आणि गावकऱ्यांचा अमाप उत्साह यामुळे सावरगाव शिवमय झाले होते. पालखी सोहळ्यानिमित्त संपूर्ण सावरगावात सणासुदीचे वातावरण होते. गावातील महिलांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी घालून आणि पालखीचे औक्षण करून महादेवाचे स्वागत केले. हर हर महादेवच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. गावच्या परंपरेनुसार या पालखी सोहळ्यात नंदी बैलाला मोठा मान देण्यात आला होता. सजवलेला नंदी बैल या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला. श्रद्धेने नतमस्तक होणाऱ्या भाविकांची पावले नंदीच्या दर्शनासाठी थांबत होती. आपल्या सोहळ्याचा सर्वात भावूक आणि महत्त्वाचा क्षण म्हणजे सावरगाव येथील हनुमान मंदिरात झालेली महादेव आणि हनुमानाची भेट. या भेटीनंतर पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील गोतरणे यांनी मंदिराचा इतिहास आणि सोहळ्याच्या परंपरेबाबत सविस्तर माहिती दिली. हर हर महादेव. संगमेश्वर महादेव मंदिर हे गंगापूर धरणाच्या पायथ्याशी सावरगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचे नियोजन हे सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रमाची रूपरेषा ही सावरगाव ते संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पायी पालखी सोहळा आपण आयोजन करतो. या मागचा उद्देश आपला असा आहे की आपला हिंदू धर्म जागृत झाला पाहिजे आणि हिंदू धर्माचं सर्वांना महत्व कळायला पाहिजे, हा या मागचा आपला सर्वात मोठा उद्देश आहे. आणि तसेच या मुहूर्ताचा सुवर्ण मुहूर्त साधून आपला हा कार्यक्रम पार पडलाच. तसेच आपला हे कार्यक्रम करत असताना आपल्या ग्रामस्थांच्या वतीने 15/2/2026 रोजी महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. आणि हा महाप्रसाद इथे जमलेले सर्व शिवभक्त तसेच नाशिक तालुक्यातले जमलेले सर्व शिवभक्त या शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि संगमेश्वर महादेव मंदिराच्या वतीने मी सर्वांना करतो. गेल्या काही वर्षांपासून संजय महाराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर महादेव मंदिरात सेवा कार्य सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून मंदिराचा महिमा सर्वदूर पोहोचला असून महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे.